26 जानेवारी 1950 या दिवशी भारत देश संविधान आत्मार्पित सार्वभौम लोकशाही गणराज्य घोषित झाले. बाबासाहेबांची लोकशाहीवर प्रगाढ निष्ठा होती. त्यांनी संविधान सभेतील भाषणामध्ये सांगितले होते की वर्गावर्गातील विषमता आणि लिंग आधारित विषमता म्हणजे हिंदू समाजाचे चेतना तत्व होय. या चेतना तत्वाला स्पर्शही न करता आपण आर्थिक समस्यांसंबंधी कायदे पारित केले तर याचा अर्थ आपण संविधानाचे विडंबन करतो आहोत आणि शेणाच्या ढिगावर राजवाडा बांधित आहोत असा होईल. भारतीय लोकशाही ही शेणाच्या ढिगावर बांधलेल्या राजवाड्यात दुर्बल राहू नये, तर ती आपल्या अगणित समस्यांनी निर्माण केलेले ताणतणाव सहन करू शकेल अशा भक्कम पायावर उभी राहावी, असे बाबासाहेबांनी संविधान सभेतील भाषणामध्ये सांगितले होते. आणि बाबासाहेबांनी लोकांच्या सामाजिक आर्थिक जीवनात रक्ताचा थेंबही न सांडवता क्रांतिकारी परिवर्तने आणता येतील असे शासनाचे स्वरूप अशी लोकशाहीची व्याख्या केली. बाबासाहेब म्हणतात, संविधान सभेद्वारा जानेवारी 1947 मध्ये उद्देश पत्रिका संबंधात स्वीकृत प्रस्ताव असे घोषित करतो की भारत हे सार्वभौम स्वतंत्र गणराज्य असेल, पण मसुदा समितीने सार्वभौम लोकशाही गणराज्य ही शब्द योजना स्वीकारली, कारण सार्वभौम शब्दात स्वातंत्र्य अभिप्रेत आहेच. बाबासाहेबांनी सर्वांना समान अधिकार दिले आहे, कोणताही भेदभाव न करता, जातीभेद लिंग यानुसार कोणताच भेद न करता समान संधी दिली आहे. संविधानाची प्रास्ताविका अशी आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू आणि सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रावर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेस आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. संविधान सभेच्या सदस्यांनी बाबासाहेबांचे गौरव केले होते. बाबासाहेब म्हणाले होते, संविधान कितीही चांगले असेल, पण त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसतील तर ते संविधान वाईट ठरेल.